शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला। भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला। शिवसेना उबाठा गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केला असतानाच ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरीशेट्टी निवडून आल्या त्या। शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाठा गटाबरोबर राहण्यास पसंत केलं होतं, तर त्यांचे पती भास्कर बैरीशेट्टी हे ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत होते। बैरीशेट्टी यांच्यासह युवा सेनेचे ओळा माजिवडा चिटणीस सागर बैरीशेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी बैरीशेट्टी यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता। यापूर्वी 2012 मध्ये रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवर पालिका निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना कमी मताधिक्यानं पराभव पत्करावा लागला। वर्तकनगर, शिवाईनगर, वसंतविहार परिसरात नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरीशेट्टी दाम्पत्यानं विविध उपक्रम राबवलेत। भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचं स्वागत केलं, तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या। यावेळेला पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाळून भाजपाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचं भास्कर बैरीशेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। यावेळेला भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, भाजपाच्या कामगार प्रकोष्ठाचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रवेशाबरोबर मला वाटतं आम्ही पुनश्च या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची ही संधी आज स्थानिक पातळीवर मिळवून घेतलेली आहे। उबाटामध्ये असताना 2 निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या, खासदारकीची निवडणूक, आमदारकीची निवडणूक। या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागतं निवडणुकीचं, तशा प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही। त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये उबाटामधील दोन्ही लोकप्रतिनिधींना पराभव स्वीकारावा लागला। आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं, ते नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं। त्यातूनच हिंदुत्ववादी हा विचार तर मनाशी आम्ही बाळगलेलाच आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून आम्ही आज या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झालो। नाही, याचं कसं असतं, शिंदे गटात असताना काही अंतर्गत मतभेद होते। आता त्या अंतर्गत मतभेदांना नेहमीच समोर आणण्यापेक्षा कुठेतरी त्याचा शेवट करायचा या उद्देशाने आम्ही त्यावेळी तो एक निर्णय घेतला होता। परंतु त्या निर्णयातून पण जेव्हा आता आम्हाला वाटतंय की आता शेवटी बघा, जनतेची सेवा करायची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करायचं असेल तर एक सत्तेची ताकदही लागते आपल्याबरोबर, आणि जनतेची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर सत्तेची ताकद पाहिजे। त्या संकल्पनेतून आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी कार्यरत झालो।